प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरच्यांसाठी दिवसरात्र कष्ट करत असते. मग ते कोणतंही असू दे, हॉस्पिटलमध्ये जॉब करणारी रिसेप्शनिस्ट असू दे किंवा घरकाम करणारी बाई असू दे किंवा IT मध्ये इंजिनियर असू दे, ती स्वतःच्या घराला हातभारच लावते, बरोबर. परंतु तुम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाता आणि त्या ज्या लोकांसोबत जे कम्युनिकेट करता ना, ते खरंच चांगलं करता का किंवा खरंच व्यवस्थितरित्या त्या सगळ्यांसोबत संवाद साधता का, याच्यावर चर्चा करायला हरकत नाही. नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. सुरुवातीपासूनच मला एक खूप दिवसापासून व्हिडिओ करायचा होता. रोज हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, बऱ्याचशा लोकांसोबत कनेक्शन होतं. लोक म्हणजे TPDसाठी, रिसेप्शनिस्टसाठी, पेशंटसोबतचे नातेवाईक हे सगळे एकत्र येत असतात आणि त्यानुसार आपल्याला वेगवेगळे रोज अनुभव भेटतात. परंतु रिसेप्शनिस्टचा जॉब हा खूपच अवघड वाटतो मला, किंवा बिलिंग डिपार्टमेंटला जे काही कर्मचारी काम करतात त्यांच्यासोबत खूप विचित्र पद्धतीने बोललं जातं. म्हणून हा व्हिडिओ करावासा वाटतो. मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये येता त्यावेळेस मान्य आहे, पैसे देता, तुमचे बिल पेड करता, परंतु मनोभावे सेवा किंवा जीव ओतून जी सेवा होते ना, ती हॉस्पिटल क्षेत्रामध्येच होते. जी तुमची सिस्टर तुमच्या पेशंटला जी सिस्टर पाहते किंवा जे डॉक्टर पाहतात, तर ते अक्षरशः तुम्ही त्यांचे कुणीतरी आहात त्या नात्यानं ते त्यांचा जॉब करत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत बोलताना, त्यांच्यासोबत कनेक्शन ठेवताना अगदी प्रेमानं, आनंदानं आणि एकदम रिस्पेक्टली बोला. कारण कसं आहे, त्यांच्या ड्युट्यांचं शेड्यूल खूप खराब असतं, तुम्हाला माहीत नाही ह्या गोष्टी. म्हणून हा व्हिडिओ करावासा वाटतो. शेवटपर्यंत साथ द्या. हॉस्पिटलमध्ये रोज रिसेप्शन काउंटरला काहीतरी गोंधळ असतो. त्यातला एक छोटा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावासा वाटतो मला. काय होतं ना, पेशंट खूप इमर्जन्सी येतं, फ्रॅक्चर असतं किंवा डिलिव्हरीचं असतं किंवा प्रचंड ताप आलेला असतो किंवा काहीही इमर्जन्सी आलेला असतो. ठीक आहे, मग डॉक्टर काय करतात, कॅज्युअल्टीमध्ये घेतात, त्यांना पटकन ट्रीटमेंट सुरू करतात. पल्स ऑक्सिमीटर, जे काही सिस्टरांचा जो काही ताफा असतो, इमर्जन्सी डॉक्टर असतात तिथे, रात्र असू दे सकाळ असू दे, 24 तास ही हॉस्पिटलची सेवा सुरूच असते. ठीक आहे, त्याबद्दल काय वाद नाही. परंतु काय होतं ना, एक थोडंसं पेशंट स्टेबल झाल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांना रिसेप्शन काउंटरवरती किंवा बिलिंग काउंटरवरती बोलवतात आणि सांगतात की थोडेफार पैसे तुम्हाला भरावे लागतील, एक 10,000 15,000, जसं पेशंटच्या कंडिशनवर आहे. पेशंटला जर ICU लागणार असेल, पेशंट जास्त बॅड असेल तर मग थोडे एक्स्ट्रा पैसे, पेशंट जर सर्वसाधारण असेल तर थोडंफार पैसे त्यांना भरावे लागतात. आणि मग काय होतं ना, पेशंटचे नातेवाईक खूप गोंधळ घालतात. त्या रिसेप्शनिस्टवर मोठे मोठे ओरडतात किंवा असं म्हणतात की माझे डॉक्टर ओळखीचे, मी इथलाचे, मी इथला प्रॉपरच आहे. खूप विचित्र अशा पद्धतीने बोलतात. बिचारी ती रिसेप्शनिस्ट तिचा जॉब करत असते. तिला जे काम सांगितलंय, जे काही प्रोटोकॉल तिला सेट केलेला आहे हॉस्पिटलने तिच्यासाठी, ह्या पेशंटचे एवढे एवढे रूम वाईज किंवा जे काही ट्रीटमेंट आहे त्यावाईज तुम्हाला पैसे घ्यावे लागतील, ती बिचारी तिचं काम करत असते. परंतु तिच्यावर खूप जोरात भडक, आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, समोर लेडीज आहे आणि एखादा जेंट्स हा खूप मोठ्याने तिच्यावर ओरडून किंवा धावून धावून बोलतो. हे प्लीज बंद करा. समोर लेडीज आहे, मग तिचं वय काय ते मॅटर करत नाही, पण त्याच्यातून ना तुमचे संस्कार कळतात, मला असं वाटतं थोडक्यात. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तुम्हाला तर ट्रीटमेंट भेटणारच आहे, सगळ्या गोष्टी फुलफिल होणार आहे, परंतु जे काही प्रोटोकॉल असतात ना हॉस्पिटलचे फॉलो करत जा. ठीक आहे, तुम्हाला इमर्जन्सी 20,000 नाही भरता येते, 10,000 भरता येत नाही, थोडेफार तरी भरा. परंतु रिसेप्शनिस्ट, जे काही बिलिंग काउंटरवाले असतात किंवा जे काही सिस्टर असतात, त्यांच्यावरती कृपा करून खरंच भडकू नका, रागवू नका. कारण ते तुमच्यासाठी अक्षरशः त्यांच्या, ठीक आहे त्यांना पगार पाणी असतो, सगळं मान्य आहे, परंतु तुम्ही कोणत्या कंडिशनमध्ये आलात, तुम्हाला काय झालंय, तुमच्या कोणत्या ठिकाणी कशी ड्रेसिंग करायची, काय करायचं, ह्या सगळ्या हे पाहिलं जातं का? शिवाय त्या मावश्या असतात हॉस्पिटलमधल्या, बघा बिचाऱ्या किती तुमचे जे काही खराब कपडे असतील किंवा सगळ्या गोष्टी करतात. मान्य आहे ते पगार घेतात, परंतु ते जीव तोडून काम करत असतात. त्यांच्या ड्युटी असतात, त्यांचे जे काही ठरलेल्या शिफ्ट असतात त्यांना त्या कंप्लीट कराव्या लागतात. त्या शिफ्टमध्ये तुम्ही येता,
त्यांना साधा वेळेवर पगारही भेटत नाही. तुम्हाला ही गोष्ट माहिती का? बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा स्टाफला वेळेवर पगार भेटला जात नाही. त्यांचे खूप सारे कटिंग वगैरे केले जातात. थोड्या थोड्या गोष्टींसाठी पगार होल्ड केला जातो. आणि तुम्ही काय करता? तुम्ही सगळा राग त्या रिसेप्शनिस्टवर, नर्स लोकांवर किंवा जे काही काम करतात ना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती राग काढता. त्यामुळे प्लीज असं करू नका. थोडंसं स्वतःला सावरा. जे काही कम्युनिकेशन करायचं आहे ते हळू आवाजात, व्यवस्थित. ठीक आहे, तुमचं पेशंट आहे, ते खूप सिरियस आहे, सगळं मान्य आहे. परंतु समोरच्याशी बोलताना थोडंसं प्रेमाने नक्की बोला. धन्यवाद.